नमस्कार. आता आपण 7व्या महिन्याबद्दल माहिती बघणार आहोत. आयुर्वेद शास्त्रात 7व्या महिन्याबद्दल म्हटलं आहे, सप्तमे मासी अंग प्रत्यंग प्रव्यक्ततरः. याचा अर्थ असा, गर्भाचे सर्व अवयव आता चांगल्या पद्धतीने व्यक्त झालेले असतात आणि खऱ्या अर्थानं व्यक्ती म्हणून जगण्यास या महिन्यात गर्भसज्ज झालेला असतो आणि त्यामुळे या महिन्यात काही अडचणींमुळे प्रसूती झाल्यास 85% शक्यता असते की गर्भ जिवंत राहील, कारण त्याच्या शरीरातील वात पित्त कफ रसादी सप्तधातू तिन्ही मल आणि मनाची प्रसन्नता हे सर्व गर्भामध्ये उपस्थित असतं. आणि आयुर्वेद शास्त्रात सांगितल्याप्रमाणे समदोषाः समाग्निश्च समधातू मलक्रियः प्रसन्न आत्मेंद्रिय मनः स्वस्थ इति अभिधीयते. अशा पद्धतीने स्वस्थ व्यक्तीची सर्व लक्षणं या गर्भात असतात. फक्त त्याच्या शरीराची प्रतिकारशक्ती वजन फारसं वाढलेलं नसतं आणि या कारणास्तवच 7व्या महिन्यात डिलिव्हरी झाल्यास गर्भ हे अशक्त असण्याची शक्यता असते. प्रीमॅच्युअर डिलिव्हरी झालेली बाळं ही रोगांना फार चांगली प्रतिकारशक्ती निर्माण करू शकत नाहीत, हेही याचं महत्त्वाचं कारण आहे. 7व्या महिन्यामध्ये बाळ हे डावखुरं होणार, पुढे का उजव्या हाताने लिहिणार हेही ठरतं. याचा अर्थ असा की डाव्या आणि उजव्या मेंदूपैकी कोणत्या मेंदूनं ते अधिक पॉवरफुल होणार ते या महिन्यात ठरतं. खरं म्हणजे पूर्वीच्या काळी अशी समजूत होती की ज्या मुलाचा बुद्ध्यांक चांगला तो मुलगा अतिशय हुशार. त्यानंतर अशी एक संकल्पना आली की ज्या मुलांचा इमोशनल कोशंट म्हणजे भावनिक बुद्ध्यांक चांगला ती मुलं अधिक कर्तबगार असतात. परंतु शास्त्रज्ञांनी आता शोध लावलेला आहे की ज्या मुलांमध्ये डावा आणि उजवा मेंदू हा उत्कृष्टपणे संतुलित असतो त्या व्यक्ती अधिक कर्तबगार होतात. याचं कारण असं की डाव्या मेंदूमध्ये असणारं तर्क गणित असे विषय आणि उजव्या मेंदूमध्ये असणारे भावना वेगवेगळ्या कला या दोन्हींचं ज्यांच्यामध्ये मिश्रण असतं ती मुलं अधिक बुद्धिमान आणि प्रगतिशील असतात. अशा या संतुलित मेंदूची मुलं जन्मण्यासाठी 7व्या महिन्यात गर्भिणीने विशेष प्रयत्न केले पाहिजेत. त्यासाठी संतुलित मेंदूच्या निर्मितीसाठी चालणं, चांगलं संगीत ऐकणं, ज्यामुळे मेंदूमध्ये अल्फा लहरी निर्माण होतील अशा गोष्टी केल्या तर त्यामुळे मेंदू संतुलित होऊ शकतो.